नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज US मधनं न्यूज होती आणि त्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. काल मी सांगतानाच सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट दिसते, आपल्याला 25,300 निफ्टीमध्ये ब्रेक होऊन वरच्या दिशेनं मुवमेंट होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र ह्याच वेळेला मी सांगितलेलं होतं, जर काही न्यूज आली आणि त्याच्यामुळे जर काही झालं तर मात्र आपल्याला चित्र वेगळं दिसू शकतं. आज सुद्धा तुम्ही बघू शकता, न्यूजमुळे आपल्याला गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. दुसरं जी आपली इम्पॉर्टंट लेवल होती, खालच्या बाजूची दुसरी लेवल होती, त्याच्या खाली ओपन झालं. तिसऱ्या लेवलच्या आसपास थोडासा वर सपोर्ट घेतला गेला आणि तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अगदी प्रॉपर पद्धतीनं मार्केटमध्ये पुन्हा तेजी होताना बघायला मिळाली. अर्थात गॅप खूप मोठी होती, त्यामुळे ती भरून निघायला आजचा संपूर्ण दिवस काही पुरेसा पडला नाही. तर त्यामुळे ही जी गॅप तयार झाली आहे ही आधी भरून निघणं आवश्यक आहे आणि मग पुन्हा आपण जर ह्या रेंजमध्ये आलो तर मग पुढच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते. मात्र गॅप डाऊन ओपनिंग झाल्यामुळे ही आपल्याला मुवमेंट खालच्या बाजूने बघायला मिळाली. हेच जर फ्लॅट ओपन झालं असतं तर हीच मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळाली असती. अर्थात ओपनिंग कुठे होईल हे काय आपल्या हातात नाही. त्यावेळेला ज्या काही न्यूज येतात त्यानुसार आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. मात्र जर तुम्ही बघितलं गॅप डाऊन ओपनिंग झाल्यावर सुद्धा सेलिंग कंटिन्यू झालं नाहीये, तर आपल्याला रिकव्हरीज बघायला मिळालेली आहे. तर हे झालं निफ्टीमध्ये आजच्या दिवसभरात कशा प्रकारे मुवमेंट बघायला मिळाली. आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, या सर्व लेवल्स आहेत ह्या काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्ट जो आहे हा मी डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. आता तुम्ही इथे जर बघितलं तर आपल्याला ह्यापूर्वीचं चित्र काय दिसत होतं, तर जसं तुम्हाला इथे लक्षात येईल बघा, इथे आलं, दोन रेड कॅन्डल बनल्या, गॅप अप ओपन झालं, वर गेलं. तसंच इथे तशाच पद्धतीच्या दोन रेड कॅन्डल बनलेल्या होत्या. जर गॅप अप ओपन झालं असतं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर गेलं असतं तर आपल्याला त्याच पद्धतीची मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळाली असती. मात्र आज गॅप डाऊन ओपन झालं आणि हे ओपन कुठे झालं नेमकं, तर तुम्ही बघू शकता की पूर्वीचा जो रेझिस्टन्स लेवल होती त्या लेवलच्या आसपास झालं. म्हणजे पूर्वी ह्या ठिकाणी आल्यानंतर 25,100च्या थोडं खाली, म्हणजे 25,075च्या आसपास आपल्याला इथे रेझिस्टन्स झाला होता. आता ती लेवल सपोर्ट म्हणून काम करते. त्यामुळे आज त्याच्या जवळपास ओपन झाल्यावर आपल्याला एक रिकव्हरी बघायला मिळाली. आता इथे जी गॅप तयार झालेली आहे ही गॅप भरून निघण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे आणि म्हणून आज आपल्याला लक्षात येईल की ती गॅप काही भरून निघाली नाहीये. म्हणजे गॅप ही पूर्ण गॅप होती तयार झालेली, आता एवढीच गॅप शिल्लक राहिलेली आहे. तर जर समजा ही गॅप उद्या ब्रेक होऊन वरच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागली तर आपण वर जाऊ शकतो. मात्र ज्या पद्धतीची न्यूज होती ते बघता आपल्याला आता लगेच खूप मोठी रिकव्हरी होईल अशी शक्यता थोडी कमी वाटते. पण अर्थात मार्केटचं आपल्याला काही सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे आता काल आपल्याला एवढं गॅप डाऊन ओपन होईल हे काही आपण त्याचं भविष्य काही वर्तवू शकत नाही. तर त्यामुळे तसंच उद्या जर समजा इथनं रिकव्हरी व्हायला लागली तर आज ज्यांनी शॉर्ट्स केलेले होते आज सकाळच्या ओपनिंग नंतर, त्या अनेकांना मग शॉर्ट कव्हर करायला लागतील किंवा ह्या 2 दिवसामध्ये सुद्धा जे शॉर्ट तयार झाले होते, गॅप अप ओपन होऊन किंवा फ्लॅट ओपन होऊन जर वर जायला लागलं तर त्यांना सुद्धा शॉर्ट कव्हरिंग करायला लागू शकते. अर्थात आता ह्या मोठी मुवमेंट झाली आहे, उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे एक्सपायरी जशी आज बँक निफ्टीमध्ये झाली की ओपनिंग नंतर काहीच मुवमेंट बघायला मिळाली नाही. कदाचित निफ्टीमध्ये जिथे ओपन होईल त्याच रेंजमध्ये मग सॉरी, तर त्याच रेंजमध्ये निफ्टी मग अडकलेलं आपल्याला बघायला मिळेल अशी शक्यता वाटतेय. तर हे झालं आपल्याला निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुन्हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया आणि उद्या काय होऊ शकतं याच्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स मी इथे काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता की
खालच्या बाजूला 25,150 ही इम्पॉर्टंट लेवल आता होतीये. वरच्या बाजूला 25,200 ही इम्पॉर्टंट लेवल होतीये. आता नेमकं ह्याच आसपास 25,250च्या आसपासच ती गॅप तयार झाली आहे. त्यामुळे फ्लॅट ओपन झालं 25,200, 25,250 ह्या लेवलच्या वर टिकायला लागलं. ही 250 ची लेवल आहे. तर मग काय होऊ शकतं, इथून वर जायला लागलं तर 25,300 आणि 25,350 ह्या लेवल्स आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात. तर इथून वर जायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंग सुद्धा बघायला मिळू शकतं. आज बऱ्यापैकी आपल्याला ती गोष्ट लक्षात आली आहे की 2 दिवसाचं शॉर्ट्स आहेत, पण इथून खालनं ओपन झाल्यामुळे त्यांना कव्हर करण्याची वेळ आलेली नाही. मात्र जर ही गॅप रेझिस्टन्स म्हणून काम करणार असेल तर फ्लॅट ओपन होईल किंवा गॅप डाऊन ओपन होऊन पुन्हा आपल्याला 25,150 जर ब्रेक झालं तर आज ज्या पद्धतीची रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली, उद्या जर खाली ओपन झालं तर तशी रिकव्हरी उद्या बघायला मिळणार नाही. हे मात्र लक्षात ठेवा, कारण आज पहिल्यांदाच गॅप डाऊन ओपन होतं, त्यामुळे बायर्सनी त्याला वर न्यायचा प्रयत्न केलाय. मात्र उद्या जर पुन्हा खाली जायला लागलं तर मात्र सेलर तिथे आपल्याला ताकदवान झालेले बघायला मिळू शकतात. आणि 25,150च्या खाली टिकल्यानंतर 25,100, 25,050 आणि 25,000 अशा 3 लेवल खालच्या बाजूला सुद्धा बघायला मिळू शकतात. हे झालं उद्याच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल. आता आपल्याला बघायचंय की निफ्टीमध्ये ओपन इंटरेस्ट अनालिसिस नुसार काय चित्र दिसतंय. तर त्याच्यासाठी मी काय करतो, टाइम फ्रेम जी आहे ही थोडीशी चेंज करतोय आणि डेली टाइम फ्रेम करतोय. आणि हा जो सगळा आपल्याला इथे लेवल्स दिसत आहेत, या लेवल सध्या हाईड करतोय. आणि मी तुम्हाला ओपन इंटरेस्ट अनालिसिस दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, थोडंसं झूम आउट करूया म्हणजे व्यवस्थित लेवल दिसू शकतील. आणि तुम्हाला मी इथे दाखवतो की सध्या मी ओपन इंटरेस्ट दाखवतोय आणि फक्त उद्याच्या एक्सपायरीचा 5 सप्टेंबरच्या एक्सपायरीचाच मी इथे अप्लाय केलेला आहे. सर्वात जास्त रेझिस्टन्स कुठे दिसतोय आपल्याला, 25,300 ला. सगळ्यात मोठा सपोर्ट कुठे दिसतोय, 25,000 ला. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की रेंज कुठे आहे. 25,300 वरच्या साईडला दिसतेय, खालच्या बाजूला बघितलं तर आपल्याला 25,000 दिसतेय. अधेमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला मग त्याच्या खालोखाल रेझिस्टन्स, कारण अजून ह्या लेवल 25,500 वगैरे वर आहेत, त्याच्या खाली बघायला गेलं तर 25,200 हाच मोठा रेझिस्टन्सचा लेवल दिसतोय. म्हणजे 25,200, 25,250 आणि 25,300 ह्या ज्या आपण वरच्या बाजूला जर समजा 3 लेवल बघायला गेलो तर त्याच 3 लेवल आपल्याला इथे रेझिस्टन्स म्हणून दिसत आहेत. त्यामुळे उद्या जर इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकते. त्याचसोबत आपण इथे जर खाली बघितलं 25,150, 25,100 किंवा 25,000 या लेवलला चांगला सपोर्ट आहे. जर उद्या आपल्याला इथे किंवा गॅपडाऊन ओपन होऊन खाली जायला लागलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. आज काय झालं नक्की ते आपल्याला बघायचं असेल तर मी इथे नेऊन दाखवतोय चेंज इन ओपन इंटरेस्ट. आज काय झालं हे आपल्याला इथे बघता येईल. वरच्या बाजूला तुम्हाला लक्षात येईल, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे, 5 सप्टेंबर आहे. ओके. हां. तर इथे आपल्याला दिसतंय की आज लॉंग अनवाइंडिंग झालेलं आपल्याला इथे दिसतंय. या बाजूला बघितलं तर वरच्या साईडला आपल्याला लॉंग अनवाइंडिंग झालेलं दिसतंय. आणि जर समजा पुन्हा जर इथे ओपन होऊन इथे खाली जायला लागलं तर आणखीन उद्या सुद्धा लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं. पण आता आपल्याला, आणि आज जर तुम्ही बघितलं तर आज काय झालंय, शॉर्ट पोझिशन भरपूर बनलेल्या दिसत आहेत आज गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे. त्या तुलनेत लॉंग पोझिशन आपल्याला खूप कमी दिसत आहेत आणि म्हणजे तुरळक प्रमाणावर दिसत आहेत. लॉंग पोझिशन मोठ्या दिसत आहेत, शॉर्ट पोझिशन मोठ्या दिसत आहेत, लॉंग पोझिशन कमी दिसत आहेत. त्यामुळे जर उद्या गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर आपल्याला शॉर्ट कव्हरिंग मोठं येऊ शकतं. मात्र जर रेंजमध्ये राहिलं तर साधारण आपल्याला रेंज काय दिसतेय तर ती मी तुम्हाला आता पुन्हा एकदा दाखवतो प्राइस ऍक्शनच्या सहाय्यानं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओपन इंटरेस्ट अनालिसिस लक्षात आलंय, आज खूप जास्त शॉर्ट तयार झालेत. उद्या जर वर ओपन झालं आणि वरच टिकलं तर हे सगळे शॉर्टना कव्हर करावं लागेल. मात्र जर खाली जायला लागलं आणि शॉर्ट बनू शकतात. आणि लॉंग अनवाइंडिंग जे वरच्या भागात झालंय ते आता खालच्या भागात म्हणजे 25,200 च्या 25,200च्या खाली, 25,000 वगैरे ह्या लेवल पर्यंत त्याच्या खाली हे आपल्याला लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकतं. आता मी तुम्हाला काय करतो, ह्या लेवल काढून टाकतो आणि पुन्हा एकदा दाखवतो की उद्या जर आज जसं बँक निफ्टीमध्ये झालं तसं उद्या होणार असेल तर मग आपल्याला खालच्या बाजूला इथे जर बघायला गेलं तर साधारण 25,100च्या आसपास आणि वरच्या बाजूला बघायला गेलं तर 25,200 किंवा 250च्या आसपास ह्याच रेंजमध्ये आपल्याला
मग निफ्टी अडकलेली बघायला मिळू शकते. मग मोठी मुवमेंट होणार नाही. आपल्याला इथे लक्षात येऊ शकतं की साधारण जास्तीत जास्त 250, ऍक्च्युअल 25,200 आणि 25,150 ह्या 50 पॉईंटमध्येच, पण आपण थोडंसं वाढवूया 25,100 ते 25,250 या 150 पॉईंटमध्ये आपल्याला मग निफ्टी अडकलेली बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करूया, बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मी पुन्हा एकदा इथे घेऊन येतोय. आता निफ्टीचं विश्लेषण झाल्यानंतर आता बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय. बँक निफ्टीच्या चार्टमध्ये इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल काढलेले आहेत. आपल्याला इथे लक्षात येईल गॅप डाऊन ओपन झालं, पण इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पहिली जी 15 मिनिटाची कॅन्डल होती ही शूटिंग स्टार कॅन्डल होती, पण तरी सुद्धा आपल्याला खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं नाही. शूटिंग स्टार कॅन्डल नंतर सेलिंग झालं. मात्र मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो, मग झूम आउट करायला लागेल. मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे आपल्याला प्राइस ऍक्शन कशी ओळखायची असते, चार्ट पॅटर्न कसे ओळखायचे असतात ते तुमच्या लक्षात येईल. इथे बघा, ही शूटिंग स्टार कॅन्डल झाली. पहिली 15 मिनिटाची एकदम परफेक्ट शूटिंग स्टार कॅन्डल होती. मात्र पुढच्या दोन कॅन्डल तुम्हाला काय सांगतायत, म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा रिव्हर्सल येतं 70 ते 80% वेळा आपल्याला मार्केट त्याच्या आधी संकेत देतं. तर हा संकेत आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे ही शूटिंग स्टार कॅन्डल झाली आहे, गॅप डाऊन ओपन झालंय, पण आपल्याला इथे हा संकेत मिळाल्यानंतर आपल्याला थोडासा लक्षात घेतलं पाहिजे. इथे काय संकेत दिसतोय, ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला दिसतोय. बघा, दोन्ही कॅन्डलची उंची जवळ सारखी आहे. बरोबर, पहिली रेड आहे, दुसरी ग्रीन आहे. म्हणजे आपल्याला ह्याचा हाय जर ब्रेक झाला तर मग काय होऊ शकतं, आपल्याला वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आणि तीच मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. अर्थात पहिल्या 1 तासा दीड तासामध्ये किंवा 2 तासामध्ये जी काही मुवमेंट झाली ती नंतर दुपारच्या सत्रामध्ये एकदम साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे साधारणपणे 51,350 खाली आणि वर 51,450 या 100 पॉईंटमध्ये मग बँक निफ्टी आपल्याला अडकलेली बघायला मिळाली. तर हे झालं आज काय झालं. आता आपण बघणार आहोत उद्या काय होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मी थोड्याशा झूम लेवल ऍडजस्ट करतोय म्हणजे आपल्याला सर्व लेवल्स एकाच ठिकाणी दिसून येतील. ओके. आता जर तुम्ही इथे बघितलं तर वरच्या बाजूला 51,450 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला 51,250 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. काय होणार हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर समजा आपल्याला इथे फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि पुन्हा 51,500 जे काल आपण ब्रेक केलं होतं, ती लेवल जर पुन्हा ब्रेक झाली तर मग वर जात असताना 51,550, 51,650 आणि 51,750 म्हणजे आपण काल जो हाय बनवला होता त्या आसपास पुन्हा एकदा जाऊ शकतो. त्यासाठी 51,500 ची लेवल ब्रेक करणं वरच्या दिशेनं आवश्यक आहे. तसं झालं नाही तर 51,500 च्या आसपास रेझिस्टन्स घेऊन आपण खाली येऊ शकतो. ही गोष्ट सुद्धा आता लक्षात ठेवली पाहिजे, कारण 51,500 आपण कालच ब्रेक केलेला होता. साधारण या आसपास ती लेवल आहे, पण त्यापूर्वी तिथे आपल्याला अनेक वेळेला रेझिस्टन्स घेतलेला लक्षात येईल. तर जर 51,500 उद्या ब्रेक करून त्याच्यावर टिकलं नाही तर मात्र सेलिंग होऊ शकतं आणि खाली यायला लागलं तर जोपर्यंत 51,250 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही. 51,250, कारण ह्या आसपास बघा पूर्वी सुद्धा सपोर्ट घेतला गेलेला होता. तुम्ही जर बघितलं तर 51,250 च्या आसपास पूर्वी देखील सपोर्ट होता. त्यामुळे जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत मोठी मुवमेंट होणार नाही आणि जर ती ब्रेक झाली तर मग 51,150, 51,050 आणि 50,950 अशा 3 लेवल खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या अनालिसिस नंतर मी तुम्हाला आता उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्यांचे फक्त चार्ट दाखवणार आहे आणि त्याच्यावरच्या इम्पॉर्टंट लेवल मार्क केलेल्या दाखवणार आहे. तुम्ही काय करू शकता, पाहिजे असेल तर ह्याच पद्धतीनं ह्या इंडेक्सचं सुद्धा विश्लेषण करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला हे चार्ट स्क्रीनवर दाखवतोय. ह्याचा स्क्रीनशॉट पाहिजे तर घेऊ शकता. हा फिन निफ्टीचा चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तर हे फिन निफ्टीच्या चार्ट नंतर आपण आता निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट आता स्क्रीनवर बघूया आणि ह्या इंडेक्सचा चार्ट सुद्धा तुम्ही पाहिजे असेल तर ह्याचाही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी इथे तुम्हाला झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करून दाखवतोय. ओके. तर इथे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय. तर ह्या इंडेक्सचा चार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचाही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी इथे तुम्हाला झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करून दाखवतोय. ओके. तर इथे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट तुम्हाला आता
दिसतोय. तर हे झालं चारही इंडेक्सचं अनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करणार आहे. त्यानंतर झूम लेवल ऍडजस्ट केल्यात आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक सिलेक्ट केलेत तर ते स्टॉक दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टॉक जो बघणार आहे तो आहे एयू स्मॉल फायनान्स बँक. एयू स्मॉल फायनान्स बँक या स्टॉकमध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय, मी थोडंसं तुम्हाला झूम आउट करून दाखवतो. हा जो एरिया आहे बघा, पूर्वी आपल्याला लक्षात आलं असेल की हा एरिया म्हणजे ही लेवल कोणती आहे, तर ही लेवल साधारणपणे 689 690च्या आसपासची आहे. आणि ही लेवल कोणती आहे तर 700 रुपयाची आहे. म्हणजे खालच्या बाजूला 690, वरच्या बाजूला 700, हा एरिया रेझिस्टन्स एरिया आहे, बरोबर. आणि ह्या रेझिस्टन्स एरियामध्ये आल्यानंतर पूर्वी काय झालंय बघा, इथे आलं खाली गेलं, इथे आलं खाली गेलं. आता काय झालं, इथे ह्या एरियात आल्यानंतर जास्त खाली गेलं नाही. नेहमी लक्षात ठेवा, जो रेझिस्टन्स झोन असतो तो जर ब्रेक करायचा असेल तर तो खूप खालून, आता बघा इथून आलंय, ब्रेक करणं अवघड आहे. इथून खालनं आलंय, इथून खालनं आलंय आणि वर गेलंय आणि ब्रेक करणं अवघड आहे. आता काय झालंय, ह्या रेझिस्टन्स एरियाच्या जवळ आलं आणि तिथनं आता आपल्याला वर चाललंय. तर त्याच्यामुळे इथे एन पॅटर्न बनू शकतोय आणि हा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला 700च्या वर सुद्धा टिकू शकतं. आणि तसं झालं तर एयू स्मॉल फायनान्स बँक या स्टॉकमध्ये आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. एन पॅटर्न बनतोय, रेझिस्टन्स ब्रेकआउट होऊ शकतोय, जवळून होतोय. त्याचबरोबर ह्या जर दोन कॅन्डलवर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला काय झालंय, इथे आपल्याला बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे. म्हणजे ही तिसरी शक्यता आहे. अशा आपल्याला तीन तीन गोष्टी दिसत आहेत. अर्थात तीन गोष्टी दिसत असू देत किंवा 30 गोष्टी दिसत असू देत, मार्केटमध्ये आपल्याला गॅरंटीनं काही सांगता येत नाही. पण जर आपल्याला साधारणपणे हा जो हाय आहे किंवा 700 रुपयेच्या आसपास असणारा हा हाय आहे ह्याच्यावर टिकलं तर मात्र एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते 730 रुपयापर्यंत. आता 730 हा आकडा कुठनं आला, तर तुम्ही हा जर लो बघितला तर 670च्या आसपास होता. 670 च्या खाली आपला जर स्टॉप लॉस असेल तर 670 ते 730 पॉईंट होतात. मग तेवढंच वर आपल्याला 730 रुपयापर्यंत टार्गेट आपण ठेवू शकतो. जनरली ह्या पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं असतं. अर्थात हे प्रोबॅबिलिटीचं काम आहे, प्रत्येक वेळेला ह्याच्यामध्ये यश मिळेलच असं सांगता येत नाही. पण ह्या पद्धतीनं आपल्याला अनालिसिस केलं जातं. तर हे झालं एयू स्मॉल फायनान्स बँक. आपण आता पुढचा स्टॉक बघूया. या स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स लिमिटेड. अपोलो टायर्स लिमिटेडमध्ये आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार होताना दिसतोय. हे सेलिंग झालं होतं, हा बाउन्स आला, पुन्हा सेलिंग झालं, पुन्हा बाउन्स येतोय. इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय आणि जर समजा ही जी लेवल आहे डब्ल्यू पॅटर्नच्या वरच्या बाजूची लेवल म्हणजे 512 513 रुपयाच्या आसपास असणारी ही लेवल आहे, ती 512च्या वर जर समजा हा स्टॉक टिकला तर येणाऱ्या काळात, आता इथे बघा 485च्या आसपास डब्ल्यू पॅटर्नचं जे दुसरा लो आहे आणि परफेक्ट आहे बघा, पहिला लो खाली आहे, दुसरा लो वर आहे, जसं पाहिजे त्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न आहे. 512च्या वर टिकला, आता टार्गेट किती ठेवायचं, 485 म्हणजे इथे 15 रुपये 500 पर्यंत आणि वर 12, 27 रुपये. 27 रुपये वर तुम्ही 512च्या वर 27 म्हणजे आपल्याला लक्षात येईल 539 40 रुपयाच्या आसपास, म्हणजे ह्या आसपास आपल्याला टार्गेट ठेवता येऊ शकतं. तर त्या दिशेनं आपल्याला वाटचाल होऊ शकते. 512च्या वर टिकलं तर 540 रुपयापर्यंत हा स्टॉक जाताना आपल्याला दिसू शकतो. अर्थात हे काय एका दिवसात जाईल का, नाही, तर ह्याला वेळ लागू शकतो. मात्र ह्या दिशेनं मुवमेंट आता त्या स्टॉकची होऊ शकते. किंवा जर इथूनच खाली यायला लागला तर जो डब्ल्यू पॅटर्न होता त्याचा एम पॅटर्न मध्ये रूपांतर होऊ शकतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, हा एम पॅटर्न तयार होईल. आणि जर समजा 485च्या खाली टिकला तर एक मोठं सेलिंग सुद्धा बघायला मिळेल. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत आपल्याला बघा. 512च्या वर टिकला तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न होईल, 485च्या खाली ब्रेक झालं तर आपल्याला एम पॅटर्न होईल. दोन्ही पॅटर्न मध्ये आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स लिमिटेड. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया. ह्या स्टॉकचं नाव आहे आरती इंडस्ट्रीज. आरती इंडस्ट्रीज मध्ये काय झालंय बघा, एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे 770 रुपयाच्या आसपास हा हाय बनल्यानंतर 2-3 दिवसातच आपल्याला 593 रुपयाच्या आसपास एवढं मोठं सेलिंग बघायला मिळालं. आता ह्याच्या मागे कारण काय असेल, तुम्ही बघू शकता इथे अर्निंग आलेलं होतं, म्हणजे इथे क्वार्टरली रिझल्ट आला होता आणि त्यानंतर सेलिंग झाले. त्यानंतर बाउन्स देण्याचा एक प्रयत्न झाला, मात्र आता तो फेल होताना दिसतोय.
इथे आपल्याला रिव्हर्स एन पॅटर्न तयार होतोय. तर इथे जर तुम्ही बघितलं तर 593 रुपयाच्या खाली जर हा स्टॉक टिकत असेल तर काय होऊ शकतं, याच्यामध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. 570 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो. एक्झॅक्ट टार्गेट पाहिजे असेल तर मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं हा हाय आणि हा लो याच्यामधलं अंतर मोजा. तेवढंच अंतर तुम्हाला खाली ठेवायचं आहे. जेवढं अंतर हे आहे तेवढंच अंतर खाली ठेवलं की तुम्हाला त्याचं टार्गेट मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे आरती इंडस्ट्रीज लिमिटेड. आपण पुढे जाणार आहोत. पुढचा स्टॉक आहे टाटा केमिकल्स. टाटा केमिकल्स लिमिटेडमध्ये आपल्याला रेझिस्टन्स झोन जवळ हा जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे 1110 रुपये आणि 1140 रुपये ह्याच्यामध्ये हा रेझिस्टन्स झोन तयार झाला आहे. हा रेझिस्टन्स झोन का आहे तुम्ही बघू शकता. इथे पण आल्यानंतर सेलिंग आलं, या ठिकाणी आल्यानंतर सेलिंग आलं. तर असं 2 वेळा सेलिंग आलेलं असल्यामुळे आपण ह्या झोनला रेझिस्टन्स झोन म्हणतोय. आणि रेझिस्टन्स झोन जवळ आपल्याला काय झालंय, ट्विझर टॉप पॅटर्न तयार झालाय बघा. एक ग्रीन कॅन्डल बनली आणि तेवढ्याच आकाराची दुसरी रेड कॅन्डल बनली. असं जेव्हा आपल्याला टॉपला म्हणजे इथून वर जात असताना हे बनलेलं आहे, टॉपला बनलं, ट्विझर टॉप पॅटर्न तयार झाला. हा ह्या दोन्ही दिवसाचा मिळून जो काही लो असेल तो ब्रेक झाला, एक सेलिंग येऊ शकतं आणि 1041 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याआधी 1060 रुपयाच्या आसपासचं टार्गेट देखील येऊ शकतं. तर हे झालं टाटा केमिकल्स लिमिटेड या स्टॉक विषयी. आज आपण एक स्टॉक एक्स्ट्रा घेतलाय. त्या स्टॉकचं नाव आहे आरबीएल बँक. आरबीएल बँक लिमिटेड या स्टॉक मध्ये हे स्टॉक घेण्याचं कारण म्हणजे तुम्हाला समजेल की इथे खूप मोठं सेलिंग झालंय, त्यानंतर एक बाउन्सचा प्रयत्न झालाय आणि पुन्हा खाली चाललंय आणि त्यामध्ये आज आपल्याला इथे शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय. म्हणजे उलटा एन पॅटर्न झालाय, शूटिंग स्टार पॅटर्न आहे. जर समजा हा लो तुटला तर खाली येऊ शकतो आणि साधारणपणे 205 रुपयाच्या आसपास असणारा हा जो लो आहे तिथपर्यंत खाली येऊ शकतो. असं चित्र आपल्याला आरबीएल बँक लिमिटेड या स्टॉकमध्ये बघायला मिळते. तर त्यामुळे आपण हे 5 स्टॉक देखील आज त्याचं विश्लेषण केलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. त्यामध्ये काय प्राइस ऍक्शन दिसते हे समजून घेतलं. आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचे एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते आणि त्याच्याच सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत काल 600 भाग आपले पूर्ण झालेले आहेत आणि मी आपल्या सर्वांकडून काही सूचना मागितलेल्या आहेत की जर तुम्हाला इथून पुढच्या विश्लेषणामध्ये आपल्याला काही बदल हवे असतील तर त्या सूचना तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली सुद्धा सांगू शकता. तुम्हाला 600व्या भागाच्या खाली जर त्या सूचना करायच्या असतील तर कालचा व्हिडिओ बघा आणि त्याच्या खाली कमेंटमध्ये सूचना आपल्या अवश्य मांडा. ह्या ठिकाणीच मी आपली आता हे आपले विश्लेषण संपलेलं आहे आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.